नमस्कार. श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनातर्फे आशा स्वयंसेविका योजनेअंतर्गत HB80 हा कार्यक्रम राबवला जातो। म्हणजेच HB80 म्हणजेच काय, त्याच विषयी आज आपण जाणून घेणार आहोत व त्याचं निर्माण कशासाठी केलं गेलं, याची गरज काय पडली, तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि हो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब सुद्धा करा आपल्या चॅनलला अशा नवीन व्हिडिओसाठी। तर HB80 म्हणजेच होम बेस्ड न्यूबॉर्न केअर, नवजात बाळाची ही गृहस्तरावर घ्यावयाची काळजी, यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये HB80 असे म्हणतो। तर त्याचा जन्म होतो, तर त्यावेळेस आपण बघितले की बाळाचा जन्म तर खूप चांगल्या प्रकारे होतो, पण ज्यावेळेस बाळ घरी येतं त्यावेळेस काही बाळे तिसऱ्या दिवशी, काही बाळे 7 दिवसाच्या आत, तर काही 14 दिवसाच्या आत, तर काही 21 दिवसाच्या आत, तर काही 28 दिवसाच्या आत अशी बाळे ही दगवली जातात। तर त्यामागे कारणे सुद्धा वेगवेगळी असतात आणि ती कारणे पण अशी खूप काही मोठी नसतात, ती कारणे ही खूप छोटी छोटी असतात। तर ती नेमकी कारणे काय असतात व ते आपण कोणकोणत्या चुका करतो, काय काळजी घ्यायला हवी, तर याचं संपूर्ण ज्ञान हे म्हणजेच HB80। आणि जर का बाळाला आपण सर्व बाळ आपण दवाखान्यात तर त्यावेळी हे नाही ठेवू शकत तितके दिवस, किंवा तेवढे बेड पण अवेलेबल नाहीत। आपण प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, कारण जन्माचा दर हा खूप वाढलेला आहे आणि यावरतीच उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने HB80 हा प्रोग्राम चालू केलेला आहे। आणि या प्रोग्राम अंतर्गतच HB80 आणि या प्रोग्राम अंतर्गतच आशा स्वयंसेविका ह्या बाळाला जन्मात जर का दवाखान्यात डिलिव्हरी झाली असेल तर बाळाला 3ऱ्या दिवशी, 7व्या दिवशी, 14व्या दिवशी, 21व्या दिवशी, 28व्या दिवशी आणि 42व्या दिवशी अशा व्हिजिट करत असतात आणि बाळाची पूर्णपणे तपासणी करून घेतात, जेणेकरून बाळाचा आपल्या भारतातील बाल मृत्यूदर हा कमी व्हावा। आणि याच योजनेअंतर्गत मृत्यूदर कमी करण्यासाठी सुद्धा फायदा झालेला आहे। तर याविषयी डीप मध्ये माहिती पाहिजे असेल किंवा हवी असेल तुम्हाला, तर आपल्या कमेंट बॉक्स मध्ये कळवा। मी ज्यावेळेस फील्ड मध्ये व्हिजिटला जाईल त्यावेळेस नक्कीच हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेल, पण जर का तुमच्या प्रतिक्रिया आल्या तर भेटूयात अशाच नवीन व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत नमस्कार।